आपण पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष अंतराळ अनुभवण्याची संधी। मोखाडा शिक्षण विभागाकडून 6 विद्यार्थ्यांची इस्रो भेट। आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच अंतराळ विज्ञानाबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने पालघर शिक्षण विभागाने जिल्हा परिषद विशेष उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील 6 विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष अंतराळ अनुभवण्याची संधी मिळणार आहे। इस्रो भेटीसाठी मोखाडा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा डोलारा येथील स्वरा पालवे 7वी, शेरीचा पाडा येथील इयत्ता 7वीतील विद्यार्थी साईनाथ वाजे व 8वी इयत्तेतील ध्रुव घाटाळ, जिल्हा परिषद केंद्र शाळा बेरिस्ते येथील यश जाधव इयत्ता 7वी, जिल्हा परिषद शाळा करोळचे शालिनी गिरे व निशा खडके इयत्ता 8वी व जिल्हा परिषद शाळा शेरीचा पाड्याचे प्राथमिक शिक्षक युवराज महाले यांची निवड झाली आहे। दिन 12 मार्च ते 15 मार्च दरम्यान या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे। मोखाडा तालुका हा आदिवासी व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो। येथे शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांबाबत प्रत्यक्ष माहिती मिळण्याची संधी फारच कमी मिळते। ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने गुणवंत व जिज्ञासू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून दिली आहे। या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध वैज्ञानिक प्रयोग तसेच इस्रोच्या संशोधन कार्याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची प्रत्यक्ष ओळख होणार असून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल त्यांच्यात अधिक उत्सुकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल। भविष्यात हे विद्यार्थी अंतराळ संशोधन क्षेत्रात आपले योगदान देऊ शकतील अशी आम्हाला खात्री आहे। शिक्षण विभाग, पालघर जिल्हा परिषद। राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सौरभ कामडी, पालघर।